म्हणजे ज्यावेळी अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी तुम्ही कसे वागला अजित पवारांबरोबर हे लोकांना माहित नाही का? तुम्ही कसे वागलात, तुमचे काका कसे वागले, अजित पवारांना तुम्ही सन्मान मिळू दिला का कधी? तर आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर आता पार्थ पवारांनी शंका व्यक्त केली. कसं बघताय याकडे? रोहित पवारांनी आपल्याला सांगितलं आपण त्या ठिकाणी असते तर याच्यामध्ये राजकारण करू नये. कसं बघता आज पार्थ नाही पवार? मला एवढीच विनंती करायची होती. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहे. ठीक आहे, सीबीआय इन्क्वायरी पाहिजे असेल मागणी केली त्यांच्या कुटुंबियांनी, सरकार त्याच्याबद्दल विचार करेल. शेवटी अंतिमतः त्या कुटुंबाला आणि राज्याच्या जनतेला या सगळ्या अपघाताची माहिती मिळाली पाहिजे. तो त्या कुटुंबाचा अधिकार आणि राज्याचा जनतेला ते अभिप्रेत आहे. पण इथपर्यंत शेवटी ते घटना दुःखदायकच होती. सगळ्यांना आम्हाला दुःख झालंय त्याच्यामध्ये. पण दुर्दैवानं ज्या पद्धतीने ते सारखं माध्यमापुढे मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत हे क्लेशदायक आहे. म्हणजे ज्यावेळी अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी तुम्ही कसे वागला अजित पवारांबरोबर हे लोकांना माहित नाही का? तुम्ही कसे वागलात, तुमचे काका कसे वागले, अजित पवारांना तुम्ही सन्मान मिळू दिला का कधी? काँग्रेसच्या काळामध्ये जास्त जागा राष्ट्रवादी येऊनही त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी कोण नाकारली? याचे एकदा उत्तर द्या ना महाराष्ट्राला. हे तुम्ही काय याचं भांडवल करण्यापेक्षा मला वाटतं 100% सरकार चौकशी करेल. सीबीआय इन्क्वायरी आवश्यकता असेल मान्य मुख्यमंत्री निर्णय करतील. त्याचं भांडवल करू नका ना. अजित पवारांना ज्यावेळी संधी होती राज्याचा मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यावेळी काय नाही संधी तुम्ही दिली? याची उत्तर सुद्धा मला वाटतं राज्याला मिळाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.